सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. बाळासाहेब सुरू करा. सुखो बुद्धानो पादो सुखा सद्धम्म देशना सुखा संगस्स सामकी समकान तपो सुपो. धम्मपदातील ही एक गाथा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाच्या पहिल्या पानावर अधोरेखित केलेली आहे. या गाथेचा अर्थ आहे, सुखद आहे बुद्धाचा धम्म, सुखकर आहे सद्धम्माचे श्रवण करणे, सुखकर आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, आणि सुखद आहे सर्वांनी एकत्र येऊन केलेले कार्य. हीच गाथा बुद्धिस्ट सेमिनरीने आपले घोषवाक्य बनवून समाजाप्रती समर्पित केले आहे. विश्वातील दुःखाचा नाश करून संपूर्ण मनुष्य मात्र प्राणी व सृष्टीला सुखाच्या उच्च स्थानी नेणारे महाकारुणिक तथागत विश्वरत्न आधुनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांच्या विचार, आचार आणि स्मृतींना विनम्र अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बुद्धिस्ट सेमिनरी तर्फे आयोजित बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, प्रशिक्षक स्तराचे हे शिबिर काही महिने चालू आहे. आजचे हे शेवटचे सेशन आहे. सेशनची सुरुवात करण्यासाठी त्रिरत्न नमन, त्रिशरण पंचशील या गाथांचे उच्चारण करण्यासाठी मी आयुष्यमान अंकुश दादा गायकवाड यांना विनंती करतो. दादा. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवंतं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरा मेरे मज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। धन्यवाद दादा. या गातेमुळं आपली मानसिकता एका धम्म पद्धतीनं झालेली आहे आणि आपण आता या सेशनला सुरुवात करत आहोत. आपण अगोदर नमूद केल्याप्रमाणे हे प्रशिक्षण स्तराचे शिबिर आज रोजी संपूर्ण करत आहोत. यात आपण डॉक्टर बाबासाहेबांचा धम्म दृष्टिकोन समजण्याकरता आवश्यक असलेली त्यांची भाषणे व लेख, बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांचा अभ्यास, धम्माच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, द बुद्ध अँड हिज धम्म या धम्म ग्रंथाचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने बौद्ध संस्कृती व संस्कार विधीचा अभ्यास आपण केलेला आहे. धम्मग्रंथाच्या अनुषंगाने बुद्ध की कार्ल मार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती यांचाही अभ्यासक्रम प्राप्त आहे. जोडीला भारतातील राजघटनेचाही अभ्यास आवश्यक आहे. त्यातील बराचसा भाग अकॅडमिक असल्याने आपण तो शिबिराच्या सेशन मध्ये घेतलेला नाही, मात्र सेल्फ स्टडी करून तो विषय चांगले करावेत अशी अपेक्षा आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने शिबिराचे शिबिरार्थी सेमिनरीचे पायलट धम्मचारिणी आहेत. ते गांभीर्य सांभाळून आपण समाजात जाणार आहात अशी अपेक्षा आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्वाची कलमे आणि बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयाला समजून घेणार आहोत. याचे विवेचन करण्यासाठी आयुष्यमान सचिन शुभ्रसागर सर, कार्यकारी संचालक बुद्धिस्ट सेमिनरी व राष्ट्रीय सदस्य द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांना विनंती करतो. सरजी. खूप खूप धन्यवाद आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड, अंकुशदादा गायकवाड. उपस्थित सर्व धम्म प्रशिक्षकांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धिस्ट सेमिनरीच्या जो बुद्धिस्ट ट्रेनिंग आणि कॉन्फरन्स सेंटर ऑफ TBSI, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा जो धम्म प्रशिक्षण विभाग आहे बुद्धिस्ट सेमिनरी, या बुद्धिस्ट सेमिनरीच्या मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये म्हणजे जून 2020 मध्ये धम्म प्रशिक्षक स्तराची शिबिरं सुरू झाली होती. त्याचा कार्यकाल आपण जवळपास 1 वर्षाचा ठेवला होता. मे एंड आणि जूनला जी सुरू झाली होती शिबिरं, तर त्या शिबिराच्या अंतिम सेशन मध्ये आज आपण इथे सर्वजण आहोत. तर एक खूप आनंदाची बाब होत आहे की मागील संपूर्ण वर्षभर तुम्ही सर्वजण न चुकता सातत्याने ही शिबिरं दर आठवड्याला 2 दिवस ही शिबिरं होत होती. तर सातत्याने तुम्ही या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता आणि आत्ताच बाळासाहेबांनी सांगितलं या शिबिराचं उद्दिष्ट. तर त्या उद्दिष्टाच्या पूर्तीमध्ये आपण जरी अंतिम अपेक्षा जरी बाळगली तरी काही मात्रेत का होईना, पण असा मला विश्वास वाटतो आणि मला तसं दिसतंय पण की या शिबिराची जी आपण उद्दिष्ट ठेवली होती त्या उद्दिष्टामध्ये तुम्ही अनेक जण पोहोचलेला आहात त्या उद्दिष्टांच्या पूर्तीमध्ये. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हे मागच्या वर्षभरामध्ये
जी शिबिरं आपण घेतली त्याचा मुख्य उद्दिष्ट धम्म प्रशिक्षक स्तराचा काय होता हे थोडक्यात आपल्या समोर एक ठेवतो, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपली वाटचाल कशी झाली होती. सगळ्यात पहिला स्तर जो आहे बुद्धिस्ट सेमिनरीच्या प्रचार यंत्रणेचा, तर तो म्हणजे एक बेसिक उपासक उपासिकांसाठी बौद्ध संस्कार विधी कसे असावेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून नेमकी काय ध्येय उद्दिष्ट दिली होती, धम्म प्रचारकांसाठी त्यांचं काय दिशा दिग्दर्शन होतं, तर या बेसिक काही बाबी समजण्यासाठी ते प्राथमिक शिबिर आहे 10 दिवसांचं, ज्याला आपण विधिकर्ता शिबिर असं आपण म्हणतो. तर या विधिकर्ता शिबिराचा हा प्राथमिक स्तर आहे बुद्धिस्ट सेमिनरीच्या प्रचार यंत्रणेचा. तर तो प्राथमिक स्तर आपण ऑलरेडी एप्रिल ते मेच्या कालावधीमध्ये आपण तो पूर्ण केला होता आणि त्याच्यानंतर आपण या धम्म प्रशिक्षक स्तराच्या दुसऱ्या स्तराच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. तर 1 वर्षाचा हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी आत्ताच उल्लेख केलेला आहे सिलेबस. तर याचं एक उद्दिष्ट असं होतं की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची 10 ध्येय उद्दिष्ट, बाबासाहेबांनी दिलेले दिशानिर्देश हे तर आपल्याला माहिती पाहिजेच पाहिजे, पण एक धम्म प्रचारक म्हणून एक बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातील असलेला एक धम्म प्रचारक म्हणून आपलं व्यक्तिमत्व आणि धम्माचा दृष्टिकोन जो बाबासाहेबांना अभिप्रेत आहे, तर तो दृष्टिकोन समजून घेऊन धम्माचा फायदा घेऊन आपलं व्यक्तिमत्व विकसित करणं. तर हा एक बेसिक उद्दिष्ट, बेसिक किंवा एक मूलभूत उद्दिष्ट या 1 वर्षाच्या धम्म प्रशिक्षक स्तराचं होतं. याच्या जोडीला अनेक उद्दिष्ट, छोटी मोठी उद्दिष्ट आपण ठेवली होती, पण एक बेसिक उद्दिष्ट म्हणजे की या 1 वर्षभरामध्ये की बाबा काय मला बाबासाहेबांचा धम्म दृष्टिकोन समजला आहे का? इतर समाजामध्ये जात असताना, अनेक धम्म प्रवचन ऐकत असताना किंवा अध्ययन करत असताना अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला समजतात, आपल्या डोळ्यासमोर येतात. पण ह्या 1 वर्षामध्ये की नाही बाबा, बाबासाहेबांनी या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल असं सांगितलेलं आहे. तर हे आकलन आपल्या सर्वांना झालेलं आहे का? हे आकलन व्हावं हा त्याचा पायाभूत उद्देश होता या संपूर्ण 1 वर्षाचा. जर हा दृष्टी, ही बाबासाहेबांची धम्माबद्दलची ही दृष्टी जर तुम्हाला प्राप्त झाली असेल, तर तिथून पुढं म्हणजे पुढच्या प्रशिक्षण शिबिराचा फायदा हा तुम्हा सर्वांना होऊ शकणार आहे. पण ती दृष्टी जर प्राप्त झाली नाही, तर पुढचं शिबिर सुद्धा मग ते अंधारात चाचपण्यासारखं ते होईल. त्यामुळे ह्या संपूर्ण 1 वर्षाचा जो प्रशिक्षण कालावधी होता त्याच्यामध्ये हा एवढाच एकमेव उद्दिष्ट होतं की बाबासाहेबांचा दृष्टिकोन आपण समजून घेणं. त्या अनुषंगाने त्यांचं मुख्य जे पुस्तक आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, याच्यामधील त्या दृष्टिकोनाचे विविध पैलू आपण अभ्यासणं. तर मला वाटतं की हा बेसिक दृष्टिकोन आपण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेला आहे. आता राहिला दुसरा पाठ या प्रशिक्षण शिबिराचा, तो म्हणजे भारतीय राज्यघटना, बुद्ध की काल मार्क्स, क्रांती प्रतिक्रांती, हे जे 3 विविध ग्रंथ आहेत, तर हे ग्रंथांची सुद्धा तोंड ओळख या ह्याच्यामध्ये आपण समाविष्ट केली होती. पण इथे मी सांगू इच्छितो की हे जे 3 ग्रंथ जे आहेत, तर हे 3 ग्रंथ त्याचा अभ्यास हा अधिकाधिक अकॅडमिक स्तरावरचा त्याचा तो अभ्यास आहे. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर बुद्ध की कार्ल मार्क्स. आता कार्ल मार्क्स हा कोण होता आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल, पण कार्ल मार्क्स सोबत जर बाबासाहेबांनी बुद्धाला कम्पेअर केलेलं असेल, तर कार्ल मार्क्सच्या थेसिसची किंवा त्याच्या सिद्धांताचा अभ्यास देखील आपल्याला असणं आवश्यक आहे. तेव्हाच बुद्ध आणि कार्ल मार्क्स याची बाबासाहेबांनी कंपॅरिझन आपल्याला ते समजू शकेल. तर हा विषय हा अकॅडमिक स्तरावरती जाणारा आहे. तर त्यामुळं याची तोंड ओळख फक्त आज आपण इथं करून घेणार आहोत.
उद्देश त्याचा समजून घेणार आहोत आणि त्याचा डिटेल अभ्यास हा पुढच्या स्तराच्या ह्याच्यावरती आपण करणार आहोत. ओके, तर काही घाबरून जाण्याचे काही नवीन जे सदस्य आहेत आवश्यकता नाही. कार्ल मार्क्स बद्दल मी अतिशय सोप्या शब्दामध्ये हे सांगणार आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म हा फक्त समाजातील एका स्तरातील लोकांच्यासाठी सांगून ठेवलेला नाही. तर ही गोष्ट सर्वप्रथम आपण लक्षात घेतली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर कोणताही समाज म्हणा, देश म्हणा किंवा एक जग म्हणा, तर हे जग एक अर्थव्यवस्थेवरती हे अवलंबून आहे. एक अर्थव्यवस्था त्या जगामध्ये असते. अर्थव्यवस्थेचं एक स्ट्रक्चर असतं त्या जगामध्ये असेल, देशामध्ये असेल किंवा कोणत्याही समाजामध्ये असेल. आणि अर्थशास्त्र म्हटल्यानंतर हा खूप डिटेल त्याचा विषय आहे तो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचं ऍप्लिकेशन त्या अर्थव्यवस्थेच्या मॉडेल सोबत सुद्धा केलेलं आहे. म्हणजे एवढ्या गहन आणि उच्च स्तरावरती जाऊन धम्माचं ऍप्लिकेशन कसं होऊ शकतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तर त्या स्तरावरती अभ्यास असणाऱ्या लोकांच्या सुद्धा निदर्शनास हे आपल्याला आणून द्यायचं आहे. तर हे कोण आणून देऊ शकणार आहे, तर हा रोल धम्म प्रचारकांचा असणार आहे. बरोबर आहे का नाही? हा म्हणजे ज्यांनी तो अभ्यास केलेला आहे बाबासाहेबांच्या या साहित्याचा, तीच लोक कोणत्याही देशाच्या किंवा समाजाच्या अर्थव्यवस्थेचं मॉडेल कसं असणार आहे धम्माच्या दृष्टिकोनातून हे ते सांगू शकणार आहेत. तर अशी लोक ही अभ्यासू सुद्धा पाहिजेत. तर सांगण्याचं तात्पर्य असं की बाबासाहेबांनी धम्म हा फक्त समाजातील एका स्तरातील लोकांसाठी मर्यादित ठेवला नाही, तर धम्माचं ऍप्लिकेशन बाबासाहेबांनी समाजातील सर्व स्तरातील किंवा सर्व पैलूंसाठी केलेला आहे. तर हा उलगडा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या राज्यातील अनेक विचारवंत, खास करून अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास असणारे काही विचारवंत जर पाहिले, तर ते जेव्हा भाषण देत असतात किंवा ते समाजाच्या समोर इतरांसमोर ज्यावेळेस ते अर्थव्यवस्थेबद्दल बोलत असतात, तर त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बाबासाहेबांचं हे धम्माचं आर्थिक विजन हे कुठे दिसून येत नाही. ते याच कारणासाठी, कारण धम्म अर्थव्यवस्थेला कसा अप्लाय करायचा, तर याचा अभ्यास, बेसिकली त्या धम्माचा अभ्यास त्यांच्यामध्ये असल्याचा अभाव दिसून येतो आपल्याला. म्हणून आपले जे धम्म प्रशिक्षक जे असणार आहेत, जे 3 वर्षाचा कोर्स जे पूर्ण केलेले आहेत, तर ते 3 वर्षाच्या शेवटी ते अर्थव्यवस्थेचं मॉडेल देखील समजू शकून त्याच्यावरती इतर लोकांना मार्गदर्शन करण्यास सक्षम असतील, असं हे बुद्धिस्ट सेमिनरीचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून तिथे बुद्ध की कार्ल मार्क्स ह्याची ही सुरुवात आहे. हा विषय अर्थशास्त्राचा आणि धम्माचा हा विषय समजून घेण्याची. तर त्याची तोंड ओळख आज मी आपल्या सर्वांना या धम्म प्रशिक्षक स्तराच्या अंतिम स्तरातील प्रशिक्षणामध्ये मी करून देणार आहे. त्याचबरोबर दुसरा विषय सुद्धा आज मी कंडक्ट करतोय, तर तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची तोंड ओळख. आता तुम्ही म्हणाल, तर भारतीय राज्यघटना तर एवढी विस्तृत आहे आणि त्याची एका सेशन मध्ये कशी काय तोंड ओळख करू शकणार आहोत आपण. मी युपीएससीचे ज्यावेळेस लेक्चर घेत होतो त्यावेळेस भारतीय राज्यघटना किंवा पॉलिटी हा विषय देखील मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो. तर मला माहित आहे, भारतीय राज्यघटनेचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी डिटेल जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी एक सेशन नाही, तर मला वाटतं किमान एक वर्षभर तरी त्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठं तो माणूस राज्यघटनेतील विविध कलमांशी एक परिचित होऊ शकतो, त्याचा एक अंदाज त्याला येऊ शकतो की ही कलम कशा पद्धतीने अप्लाय केली जाऊ शकतात. भारतीय राज्यघटना हा विषय राजकारणाशी संबंधित, अतिशय घनिष्ठ संबंधित आहे. जे कोणी राजकारणामध्ये सक्रिय आहेत किंवा सक्रिय होऊ इच्छितात, विशेष करून रिपब्लिकन राजकारणामध्ये, तर त्यांना भारतीय राज्यघटनेचा पुरेपूर अभ्यास असणं खूप आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ट्रेनिंग स्कूल इन पॉलिटिक्स ही सुरू केली होती. डॉक्टर रेगे यांच्या रजिस्ट्रार होते ते, यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेनिंग स्कूलचं एकच उद्दिष्ट होतं की जे कोणी राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्या कार्यकर्त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जावं. तर ते प्रशिक्षण कशाचं होतं? हे भारतीय राज्यघटनेचंच प्रशिक्षण होतं. मग धम्म प्रशिक्षकांना हे राज्यघटनेचं प्रशिक्षण का आवश्यक आहे? कारण तुम्ही आम्ही भारतामध्ये राहतो, येथील समाज व्यवस्थेमध्ये राहतो. भारतीय राज्यघटनेचा मूळ जर पाहिला तर ते धम्म आहे असं आपण सांगतो. पण ते मूळ धम्म कसं आहे? परत भारतीय राज्यघटना आणि धम्म परस्परांशी कसं निगडीत आहे, कसं संबंधित आहे, हे देखील धम्म प्रशिक्षकांना माहिती असावं. यासाठी आपला देखील त्याचा अभ्यास असणं खूप आवश्यक आहे भारतीय राज्यघटनेतील कलमांचा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर ते प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तर फार ओव्हरलोड होतंय असं वाटत नाही ना? कारण बाबासाहेबांचं विजन जे आहे धम्म प्रशिक्षकांचं, तर ते विजन खूप व्हास्ट आहे. ते साधं सुधं विजन नाही, तर बरंच सखोल आहे. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात देखील की आपल्या प्रचारकांना अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. वरवरचा फक्त अभ्यास करून प्रचारक होऊ नाहीत. सखोल एक अभ्यासाच्या माध्यमातूनच तुम्ही इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी सक्षम होऊ शकता. ओके, तर काही हरकत नाही. ज्यांची इच्छा आहे की पुढच्या स्तराचं देखील सखोल प्रशिक्षण घ्यायची आहे तर ते येऊ शकतात. नाही तर धम्म प्रशिक्षक स्तराचं प्रशिक्षणावरती देखील हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन तुम्ही इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकता. जसं पटीसेनाचं उदाहरण बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये दिलेलं आहे की एक गाथा त्यांनी ती समजली, तो अर्क समजला, धम्माचा अर्क, त्याचं आकलन त्यांनी केलं आणि त्या आकलनाच्या जोरावरती ते इतरांना देखील मदत करत होते, धम्म सांगत होते, त्यांच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करत होते. सर्वच जण प्रत्येक क्षेत्रामध्ये निपुण होईल असं नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की धार्मिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कायद्याचं क्षेत्र असो किंवा संशोधनाचं, इतिहास संशोधनाचं क्षेत्र असो, अनेक क्षेत्र आहेत. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होतं, त्याच्यामध्ये ते निपुण होते. आणि म्हणूनच आजही आपण म्हणतो की त्यांच्यासारखं नेतृत्व समाजामध्ये निर्माण होणं हे महाकठीण काम आहे, अशक्यप्राय काम आहे जवळजवळ. पण त्या विविध पैलूंपैकी एखाद्या पैलूवरती तरी आपण एक अभ्यास करून त्या पैलूचं मार्गदर्शन आपण समाजामध्ये करण्यासाठी सक्षम होऊ शकतो. असं नाहीये की सगळ्याच पैलूंमध्ये आपण निपुण झालं पाहिजे. मला सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढ्यावरतीच मी इतरांना मार्गदर्शन करू शकतो, ठीक आहे. तर सगळंच काम एकट्याच व्यक्तीने करावं असं आपण समजायचं नाही. ज्यांना कुणाला आर्थिक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी इथं याचा अभ्यास करून आर्थिक क्षेत्रामध्ये देखील ते पुढे जाऊ शकतात. राजकारणामध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे ते सुद्धा इतकी माहिती घेऊन राजकारणामध्ये त्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. तर बुद्धिस्ट सेमिनरीचा जो उद्देश आहे तो लोकांना ही माहिती पोहोचवणं हा इथपर्यंत हा उद्दिष्ट आहे. ओके, तर अतिशय सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा बुद्ध और कार्ल मार्क्स या ग्रंथाबद्दल मी काही गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला प्रस्तावनेकडे घेऊन जातो. बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धम्माचा जर नीट अभ्यास करायचा असेल, आकलन करायचं असेल तर 3 ग्रंथ खूप उपयोगी आहेत. तर 3 ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे. तर तो पहिला ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्मा, दुसरा ग्रंथ ते म्हणतात बुद्ध की कार्ल मार्क्स आणि तिसरा ग्रंथ ते म्हणतात क्रांती प्रतिक्रांती. तर हा त्याच्यातला हा दुसरा ग्रंथ अतिशय छोटासा तो ग्रंथ आहे, बुद्ध और कार्ल मार्क्स. तर मी या ग्रंथाची सुरुवात करण्याच्या अगोदर आज एक पेपरमध्ये वाचलेलं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. दामनिया नावाचे एक व्यक्ती आहेत,
डी मार्ट ही जी रिटेल चेन आहे. डी मार्ट का नाम सुना है आपने? डी मार्ट, सब ग्रोसरी, सब रिटेल संबंधित सब सामान वहां पे मिलता है, डी मार्ट. तो डी मार्ट के जो फाउंडर और मेन चेयरमैन जो है दामनिया, तो उन्होंने मुंबई में मलबार हिल में एक प्रॉपर्टी खरीदी की है. प्रॉपर्टी मतलब वो बंगलो है 1.2 एकड़ में. आपने पढ़ा होगा न्यूज में, शायद आज आया होगा पेपर के. तो वो प्रॉपर्टी की कीमत कितनी है? किसी ने पढ़ी है क्या ये न्यूज? कोई बता सकता है? न्यूज नहीं पढ़ी आज किसी ने न्यूज़पेपर में? नहीं, ऐसी न्यूज तो पढ़ते ही नहीं आप लोग. हाँ, तो कोरोना के संबंधित न्यूज पढ़ते हैं क्या आप? किसी ने पढ़ी है वो न्यूज? दामनिया इन्होंने फ्रंट पेज पे न्यूज है, टाइम्स ऑफ इंडिया के फ्रंट पेज पे है, लोकमत के फ्रंट पेज पे है, सकाळ अंदर है, सकाळ वृत्तपत्र के अंदर है वो न्यूज, है कि नहीं? हाँ जी, बताइए सीमा जी, अनम्यूट करके आपने. हाँ हाँ पुरुषोत्तम जी, कितना? 1000 crores. नहीं, 1001 करोड़. 1 करोड़ को आप क्यों मिस किया? 1 करोड़ छोटी रकम नहीं है. हाँ, 1001 करोड़ इतनी कीमत में उन्होंने मुंबई में एक बंगलो खरीदी किया है उन्होंने, नहीं क्या नहीं? और प्लस 30 करोड़ रुपए उन्होंने इसके लिए, किसके लिए? वो डेकोरेशन के लिए. नहीं, रजिस्ट्रेशन फीस, स्टैम्प ड्यूटी एंड रजिस्ट्रेशन के लिए 30 करोड़ रुपए फीस उन्होंने पे की है. और प्रॉपर्टी की कॉस्ट है 1001 करोड़. मुंबई में रहने वाले पुरुषोत्तम जी, नूतन जी, आपको पता है शायद कि क्या कीमत है क्या नहीं? तो भाई ये कीमत पे ये सुन के मतलब क्या लगता है आपको कि इतने रुपए का घर उन्होंने खरीदी किया, बंगलो? और उनकी शुरुआत भी बहुत ही सिंपल हुई थी. एक खोली से उनकी शुरुआत हुई थी. वो भी ऐसे अमीर नहीं है, तो उनकी शुरुआत भी बहुत आम आदमी से शुरुआत हुई है. एक बहुत छोटी सी खोली में वो उनका बचपन गया है. उसके बाद वो यहाँ तक पहुंचे कि आज उन्होंने 1001 करोड़ का घर खरीदी कर लिया है. और भी ठाणा में उन्होंने एक कुछ महीने पहले 250 मतलब 250 करोड़ का जमीन भी उन्होंने खरीदी किया है. ओके, तो इसका संबंध बुद्ध और कार्ल मार्क्स से है, इसलिए मैं आपको ये उदाहरण बता रहा हूँ. ये ऐसे ही नहीं बता रहा मैं उदाहरण. तो कोई धम्म के माध्यम से कोई बता सकता है कि क्या भाई आपको लगता है, आपकी क्या भावना है ये सब सुन के? 1001 करोड़ का घर अगर खरीदी किया एक किसी व्यक्ति ने, अच्छा है, ठीक है, बिल्कुल अच्छा नहीं है, क्या लगता है आपको? एक घर पर 1001 करोड़ अगर कोई स्पेंड करता है, क्या लगता है आपको? अच्छी बात है क्या? मतलब लगता क्या है आपको? इतना कॉस्टली नहीं खरीदना चाहिए था सर. ओके, कॉस्टली नहीं. ओके, हाँ, बुरी खरीदा बात है उन्होंने. सर, बुरी बात बात है. कौन कह रहा है बुरी बात है? हाँ हाँ, दळवी एडी दळवी, हाँ अरुण दळवी. हाँ दळ. हाँ हो. बोला. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरोबर नाहीये ते. कसं बरोबर नाही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून? कारण का एकाच माणसाकडे एवढी संपत्ती असणं हे सेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमिक होईल ना. पैशाचं एकत्रीकरण होते. काही मुठ्ठीभर लोकच त्याच्यावर पैसा साठेल अशा प्रकारे जर होत राहिलं तर. बरोबर. आणि मग सत्तेचं पैशाचं विकेंद्रीकरण होणार नाही ना. पैसा सगळीकडे खेळता राहणार नाहीये.
असं माझं मत बरोबर आहे. बरोबर. हा पुरुषोत्तमजी. हीच तर दोन टोकं आहेत. समाजवादी लोक जे आहेत मार्क्सी, या लोकांना एका माणसाकडे संपत्ती असणं हे परवडत नाही. म्हणजे ते करू नये असं ते म्हणतात की संपत्तीचं नेहमी विभाजन व्हायला पाहिजे. तर भगवान बुद्धाचे बघा, काही नसतं त्यांच्याकडे, पण एक माणूस 1001 कोटीचा बंगला घेऊ शकतो. ही यांच्याकडे एक केंद्रित झालेली संपत्ती आहे. अशा संपत्तीवाले जर 10 लोक झाले तर देशाचं देश दारिद्र्यात गेल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे त्याचं विकेंद्रीकरण होणं फार आवश्यक आहे. पण ज्यांच्याकडे पैसा आहे तेच ही कामं करू शकतात. तुमचं आणि आमचं काम बिलकुल नाही आहे की नाही? ओके. ओके, अजून कुणाचं काही मत? धम्माचा दृष्टिकोनाच्या दृष्टिकोनातून धम्माच्या. हा हा बाळासाहेब. ओके, चलो, अजून कोणी सांगू इच्छित नाही? हा दळवी साहेब बोला. एक मुद्दा मला असा सुचत आहे की जर एवढी संपत्ती एक मनुष्य जमत असेल तर ती सम्यक आजीविका होऊ शकते का? ती सम्यक आजीविका होऊ शकते का? हा एक प्रश्न आहे. अनेक बिझनेसमॅन असतात, पॉलिटिशियन्स असतात, किंवा बरेच अशी काही लोक आहेत की ज्यांच्याकडे एवढी संपत्ती येते. त्यातील सगळेच लोक सम्यक आजीविकेच्या माध्यमातून संपत्ती गोळा केली असं नसतं. काही जण असतात पण ती सम्यक आजीविकेच्या माध्यमातून ते गोळा करत असतात, नाही की नाही? उदाहरण जर द्यायचं झालं तर बरीच अशी उदाहरणं आहेत जे उद्योजक आहेत मोठे मोठे, की त्यांच्या फक्त एका कल्पक आयडियाच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने उभा केलेला असतो आणि ते कोट्याधीश अब्जाधीश सुद्धा झालेले असतात. तर मी हा प्रश्न उदाहरण तुमच्या समोर ठेवलं आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की धम्माच्या दृष्टिकोनातून तुम्ही या घटनेकडे कसं पाहता. ठीक आहे, मी ती न्यूज वाचली, मला थोडं पहिल्यांदा हसायला आलं आणि नंतर एकच बाब माझ्या डोक्यामध्ये आली होती की अरे, घर 1001 कोटीचं असो किंवा 1 कोटीचं असो किंवा 1 लाखाचा असो, माणूस तिथे राहतो, जेवतो आणि झोपतो. सगळ्यात महत्वाचं काय आहे? राहणं, त्याला जेवायला मिळणं तिथं आणि झोपणं. तर ती झोप जी आहे त्या व्यक्तीची, ही झोप त्याला तशी शांत आनंदी लागते का? तर ती लागणारी झोप ही त्या घराच्या किमतीवरती अवलंबून असते का? याचं उत्तर काय येऊ शकतं? नाही. माणसाला नाही. म्हणजे माणसाला रात्री एकदम निवांत, चिंतामुक्त जी झोप असते, तर ती झोप घराच्या किमतीवरती कधी अवलंबून असते का? तर याचं उत्तर नाही येतं. म्हणजे हा झाला धम्माचा हा दृष्टिकोन. आणि हे जर पाहायचं झालं की कुठं बाबा सांगितलंय तथागत गौतम बुद्धांनी, तर तुम्ही 10 पारामितामधलं नैष्क्रम्य पारामिता जर तुम्ही पाहिली, तर नैष्क्रम्य पारामिताचा अर्थ हाच होतो. ठीक आहे, तर तुम्हाला झोपण्यासाठी तुम्हाला एक शांत एक बेड सुद्धा किती लागतो तुम्हाला? तुमचे शरीर असेल त्याच्या दुप्पट बाबा इकडे तिकडे पसरण्यासाठी, हात पाय पसरण्यासाठी, आहे की नाही? लांबीचा तुमच्या, बस तेवढंच तुम्हाला ते लागतं बेड. तर तो बेड मग चंदनाचा असो, लोखंडाचा असो किंवा एक जमिनीवर टाकलेली चटई असो, त्या माणसाला जी झोप जी आहे, तर ती झोप त्या आजूबाजूच्या किंवा त्या मटेरियलिस्टिक गोष्टीच्या ह्याच्यावरती अवलंबून नसते. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं कसं की माणसाचं सुख हे त्या पैशावरती अवलंबून नसतं. माणसाची जी चिंतामुक्त अवस्था जी आहे, तर ही त्या पैशावरती अवलंबून नसते, ही तुमच्या त्या मनावरती अवलंबून असते. त्यामुळे मग पैसा 1001चं घर असो किंवा अजून 10,000 कोटीचं घर असो, त्याने काही फरक पडत नसतो. हा धार्मिक दृष्टिकोन तुम्ही पहा. पण अनेक लोक काय असतात की बाबा ह्याने 1001 कोटीचं घर घेतलं तर मला आता 1005 कोटीचं घर घ्यायचंय आणि म्हणून त्याच्या मागे राहत असतात.
ठीक आहे. तर तशी माणसं जी आहेत तर तो धार्मिक दृष्टी